अजिंठा लेणी येथील धम्माचल येथे 14व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला दक्षिण कोरिया व थायलंड येथील भिक्खू संघाने प्रमुख उपस्थिती लावली। मंगळवार रोजी सकाळी धम्मध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर दक्षिण कोरिया व थायलंड येथील भिक्खू संघाची ढोल ताशांच्या गजरात तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी कोरिया प्रज्ञा परमिता पूजा व बुद्धपाली पूजा घेऊन अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित भिक्खू संघाने उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली। जो मतदान करते माणसाच्या पाया पड या साध्या भाषेत त्याला त्या माणसाचा भूक आहे ना अंधश्रद्धा मतदान कोण करते? माणसं करतात की नाही? आणि त्याच्यासोबत मुसलमानाचा सरपंच होता त्याच गावचा, तो त्याच्यासोबत गेला, तो त्या पक्षाचा, त्याच्या डोक्याला कुकून होतं ना विकून होतं ना काहीच नाही। तर कमीत कमी हे बाह्य जो बदल आहे तो तर आपण करायला पाहिजे, है का? बाह्य शुद्धीच नसेल तर आंतरिक शुद्धी कशी होणार? म्हणून बौद्ध धर्मामध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर पाली अँड बुद्धिझम च्या माध्यमातून 14वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। ही परिषद समस्त मानव जातीला शील सदाचार मैत्री करुणा या सद्गुणाचा उपदेश देण्यासाठी आयोजित केलेली आहे। बुद्ध धम्म हा मानवतेची शिकवण देतो आणि ही मानवतेची शिकवण संपूर्ण जगभर देशात आणि सर्व लोकांमध्ये पसरली पाहिजे, हाच धम्म परिषदांचा हेतू असतो। आणि म्हणून आज ही जी संस्था आहे ही अजिंठा लेणी च्या परिसरामध्ये जे धम्माचल नावाचं जे परिसर निर्माण या ठिकाणी तयार होत आहे, तेव्हा या अजिंठा लेणीच्या परिसरामध्ये धम्माचल नावाचा हा मोठा परिसर होत असताना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पाली विश्वविद्यापीठ निर्माण करायचं आहे। तेव्हा प्राचीन बौद्ध धम्माचा वारसा हा अजिंठा लेणीतून आहे आणि याला जतन करीत नवीन एक वारसा बुद्ध धम्माचा निर्माण करण्याचं काम या संस्थेद्वारे करण्यात आलेलं आहे। फरदापूर येथील प्रशिक मित्र मंडळातर्फे शिरा व फराळाचे वाटप करण्यात आलं। यावेळी दक्षिण कोरिया येथील भदंत डॉक्टर ओनयंग, भदंत होगांग, भदंत वेपिंग, भदंत सदानंद, भदंत बोधीपालो महाथेरो, डॉक्टर सत्यपाल महाथेरो यांच्यासह डॉक्टर जी.के. डोंगरगावकर, इंजिनियर बी.के. अदमाने, एम.एन. गायकवाड, सिल्लोडचे समीर अब्दुल सत्तार उपस्थित होते। सिल्लोडचे DYSP सुदर्शन मुंडे व API बौरे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला। डॉक्टर B.R. आंबेडकर पाली बुद्धि रिसर्च सेंटर धम्माचल, ये धम्म परिषद इसीलिए आयोजन किया, बाबा साहब ने जो भगवान बुद्ध का धम्म अपनाकर वो धम्म को सारे जनगण तक पहुंचाने के लिए और जात पात भेदभाव का जो 20 भारतीयों का मन में है उसको मिटाने के लिए सारे जगह पर भगवान बुद्ध का मैत्री करुणा और मुदिता उपेक्षा की मार्गों को प्रचार प्रसार करने के लिए आजकल आदमी धर्म का नाम से मारपीट हानाहानी एक दूसरे का साथ हिंसा विद्वेष लेकर जो कर रहे, ये भूमि जो है धम्माचल ये अजंता लेनी का साथ लगा हुआ है, ये अरहंत का भूमि है। जिस जगह से सारा दुनिया में भगवान बुद्ध का संदेश धम्म का संदेश सारा दुनिया में गया, इसी कारण से आज भी हमारे पास हमारे कुरियन से हमारे धम्म बंधु भिक्षु लोग इधर आया इस जगह को पूजा करने के लिए। औरंगाबाद येथून गणेश कोलते यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।